तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका प्रणव आणि तुम्ही भेटत आहात माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज नेमकं आपण कोणत्या गावाला चाललो होतो? तर आज आपण चाललो होतो दोनदमध्ये. आपल्या गावाच्या थोडंसं दुरीवर एक देवीचं मंदिर होतं, तिथे पण देवीच्या मंदिरात आम्ही दर्शन करून घेतलं. तर मंदिरात दर्शन वगैरे केलं आणि बाहेर आलो. आणि हे मंदिर तुम्हाला माहिती आहे कुठे आहे? हे वाळेगाव आणि देगावच्या मधोमध बांधलेलं मंदिर आहे. तिथलं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही दोनदला जाण्यासाठी. तर इकडे आपण दोनदमध्ये पोचत आलो होतो. तर हे आहे दोनदची नदी. तर पब्लिक हे आहे दोनदच्या आसरांचं मंदिर. जास्त वेळ न लावता पहिले नदीकडे गेलो. नदीकडे जाऊन पाहतो एवढं सारं पाणी. आता तर या पाण्यात हातपाय धुण्यासाठी पण भीती वाटत होती, कारण आईने मला असं सांगून ठेवलं होतं की या नदीमध्ये 3 ते 4 मजली मकानी पाण्याच्या अंदर जाऊ शकते. म्हणजे या नदीचं पात्रच तेवढं मोठं आहे. आपल्याला इकडे पाण्यामध्ये उतरायचाही भेव लागत होता आणि हा मला भाऊ पूर्ण या काठावरून त्या काठावर पोहत गेला. कसंही मग पाण्यामध्ये उतरलो आणि हातपाय धुवून घेतले आणि निघालो आम्ही वर दर्शन करायसाठी. त्यानंतर लवकरात लवकर देवीच्या मंदिरात गेलो आणि तुम्हाला पण आश्रमात देवींचं दर्शन करून देतो. हे पहा. त्यानंतर परत नदीजवळ गेलो आणि आपल्या भावाला म्हटलं, निघ म्हटलं बाहेर, आता आपल्याला दुसऱ्या मंदिरात जायचं आहे. आपला छोटा भाऊ वर येईपर्यंत 2-4 व्हिडिओ काढून घेतले आणि निघालो आम्ही दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी. तर पब्लिक पहिले ना आपण या मंदिरामध्ये गेलो होतो, आता या दुसऱ्या मंदिरामध्ये आलो होतो. हे पण आसरा देवींचं मंदिर आहे, आमने सामने मंदिर आहे ते. नंतर हे आम्ही नदी बघू झालो होतो बोर. मग काय करा काय तर मग निघालो होतो आम्ही व्हिडिओ काढायसाठी. यांचं सर्व पर्यंत घेतले आम्ही व्हिडिओ काढून. तोपर्यंत काय करावं होतं मग आपल्याला, काय काम आहे व्हिडिओ काढायचं. घेतले मग व्हिडिओ काढून. चला मग पब्लिक, मी तुम्हाला ना अंदरल्या आसरांचं पण दर्शन करून देतो. तर हे बघा, हे आहे दुसऱ्या मंदिर मधल्या आसरा. तर पब्लिक ही आहे ना, ही आहे सगळे आमची टिकार फॅमिली. टाइम पण खूप सारा झाला होता आणि सगळ्याला भुका लागलं, तर मग काय घेतले सर्वांनी जेवण करून. तर पब्लिक दोनदची नदी आहे ना खूप मोठी आहे, त्यामुळे इथं पण देवींचे विसर्जन करायसाठी येत असतं. नंतर गेलो होतो आम्ही नदीवर देवींचं विसर्जन पाहण्यासाठी. आता या देवीचं विसर्जन होत नाही, तर परत एक देवीचं विसर्जन करायसाठी आले होते. मग काय सर्वांनी आपल्या हात जोडून आईला निरोप दिला. देवीचा हात आहे ना भाऊ आपल्याकडे असा होता की जसं की देवी आपल्याला आशीर्वाद देत आहे. शेवटी आईला जाता आता एवढंच म्हटलं की आई, तुझा हात सदैव माझ्या पाठीशी राहू दे. त्यानंतर आईला निरोप देऊन निघालो होतो आम्ही घरी जाण्यासाठी. तर पब्लिक, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.